तर स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्हाला आवाजावरून तर कळतच असेल की अजून पण आपला घसा आणि सर्दी काय बरं नाही आहे का नाही. तरी देखील मित्रांनो, आज जेवण वगैरे केलं आणि अंघोळ केली. कारण की दोनदा दवाखान्यात जाऊन आलो, पण सर्दीला आहे ना काय फरक नाही. आणि सर्दी असल्यामुळं मित्रांनो घसा पण त्रास देतोय आणि बोलायला पण थोडा तकलीफच वाटते आणि एक कानाने तर ऐकायलाच कमी झालं ऐकायलाच कमी झालं मित्रांनो. जेवण वगैरे करून आलो मित्रांनो इथं फिरायला, कारण की लगेच आराम करणं पण चांगलं नसतं आहे की नाही. तर बघा मित्रांनो, ऊन दाखवतो आता, ऊन किती बघा. आणि ह्या अशा उन्हामध्ये मित्रांनो आमच्या इथले कामाला जातात आहे की नाही, कांदे वगैरे काढायला. आता खळे वगैरे चालू आहे की नाही गावाचे, आणि आपण थांबलो होते सावलीमध्ये. तेवढं तरी पण आपलं आयुष्य असं आहे का आपल्याला उन्हामध्ये काम नाही करावं लागत. आणि कसं आहे मित्रांनो, काही गोष्टी आपल्या आईवडिलाच्या पुण्यामुळं आपण थोडेफार बरे आहे की नाही. आपलं पण थोडंफार काटका वगैरे चालू असतं कामाचं, थोडंफार लागलं तर तेवढंच भेटतं, तेवढ्या माझ्या याच्यातच समाधानी. तेव्हा त्यालाच काहीतरी जोडधंदा चालू करायचं चालू आहे बरं का. करू आपण एक ना एक दिवस उभं करायचं आहे आपल्याला धंदा आहे की नाही. आणि हे पोरं पण आहे ना, इथं सायकली वगैरे खेळत होते बघा. आमच्या सायकली चालल्यात आता. शाळेचा दिवस संपले ना, म्हणजे आज तर रविवार, त्याच्यामुळं काय आज नुसतं सायकल आणि हेच चालू आहे पोरांचं. बघा ती फुलं बघा किती पिवळे मस्त दिसतात. आणि इकडं गहू बघा पावसामुळं किती कसा पडलाय. असं मस्त एकदम वाळेल दिसायला पाहिजे, त्याचं ब्राऊन ब्राऊन कलर झाला म्हणजे कलर गेल्यासारखं वाटू राहिलं. तर बघा तिकडे एक सायकल आहे मित्रांनो. काही म्हणा पण सर्दी झाली ना परत जाम होऊन जातं तर बघा माणूस. म्हणजे असंच काय करावं ना कळतच नाही. कारण की एक तर श्वास घ्यायला तकलीफ होती आणि नीट बोलता येत नाही. आणि त्याच्यामध्ये तो जास्तचे दिवस झाले तर थोडं कानाला पण प्रॉब्लेम जातो आहे. आणि मला ते कालपासून जाणून राहिले बरं का. त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो, घरी जाऊ मस्त आराम वगैरे करू थोडाफार, गोळाई वगैरे घेऊन मस्त झोप काढू आहे की नाही. तर मित्रांनो बघा आता संध्याकाळचे 7 वाजलेत आहे का नाही, म्हणजे 7 साडेसात झालेत आणि अंधार पडायला आता. आणि आपल्याला जायचं अजून गावात मित्रांनो, कारण की दुपारी मी कुठंच फिरलो वगैरे नाही. काय असेल ते घरीच होतो. आणि दुपारी शिवांश वगैरे कसे थोडंफार तो झोपला म्हणजे आपण झोपत असतो. झोप वगैरे घेतली मित्रांनो. थोडं सेडनेट वगैरे बांधायचं होतं आणि ते बांधून घेतलं आहे की नाही. म्हणजे आपले आंबे झाड आहे ना, कुणी काय करतं मित्रांनो, आपले आंबे चोरून येतं आहे बरं का. आंबे पपया आपण तिकडं मटेरियल टाकलं होतं ना, पिलटे वगैरे, त्या देखील चोरी होतात, आमच्या घरून चोरी होतात. एवढे बेकार माणसं आहे आमची. तर काय आता करणार मित्रांनो, आपले जवळचे असे करतात तर बरं घेऊन कमून नाही आपल्या घरांवर हे करायचं आहे की नाही. तर ते जाऊन द्या. बघा मित्रांनो इथं किती राडा झालाय. गाड्या अशा ठिकाणी लावल्यात ना, आम्ही पार्का केल्यात ना, जागाच नाही तर काय करणार आहे. बघा मित्रांनो, कच्च्या पपया तोडून आणल्या होत्या मम्मीने वर्षाने, तरी देखील पाय किती एकदम पिवळ्या पिवळ्या झाड्यात नॅचरल होणे. आणि इथं आमची थार उभी गेली, कारण की आता पलीकडे जागा नाही. पलीकडला रूम पुरा बुक झालाय पाहुणे बघा यो हत्ती आमचा, त्याच्या आजोबाने घेतला होता. आत्ता गेलते ना तेव्हा गाडी एकदम झाकून वगैरे सगळं ठेवून. चार्जिंग फुल आहे पण वापराना सध्या. सध्या वापरायचं कारण काय नाही आहे, कारण की शिवांश आहे ना घरामध्ये जास्त गाडी म्हणजे फिरवतो. म्हणजे फिरवायचं पडायचं भेव वाटतं त्याच्यात गाडीमधून. त्याच्यामुळं त्याला ना गाडी खेळायलाच दिली नाही. म्हटलं बरी इकडं पडण्यापेक्षा आहे की नाही. आणि इकडं कशी हे बिल्प तोडायचे नाही. इथलं तर आरसा मोडून टाकलाय, तुम्हाला दाखवतो बघा. इथलं तर आरसा मोडलाय. कसं आहे मित्रांनो, ज्या घरामध्ये लहान मुलं असतात ना, हे राडा असतोच मित्रांनो. आपण किती आवरायचा प्रयत्न करा तरी देखील आहे ना राडा होतच असतो. किती आवरून त्याची मम्मी तर दिसाड फरची पुसते, पण एवढी घाण होते ना, असं म्हणून का आठवड्यापासून पुसली नाही अशी फरची होती. त्याच्यात व्हाईट फरची येते आहे की नाही. व्हाईट फरची तर किती मळते सांगायची गोष्ट नाही मित्रांनो तुम्हाला. तर मित्रांनो मग मी आजचा ब्लॉग इथेच संपवतो. आशा करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा मित्रांनो. सर्वांना जय आदिवासी, शुभरात्र. आपण भेटू पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये.